समाजसेवेला वारसा, पण राजकारणात अन्याय. स्वर्गीय प्रकाश भोसले हे नाव म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर झोपडपट्टीतील हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण होता. समाजसेवक म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष स्थलांतर करून त्यांना हक्काचं, सुरक्षित घर मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलं. इतकंच नव्हे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते लोकांसाठी रस्त्यावर उभे राहिले. त्यांचा हा समाजसेवेचा वारसा आज त्यांचे चिरंजीव निलेश प्रकाश भोसले समर्थपणे पुढे नेत आहेत. वडिलांच्या विचारांवर चालत वॉर्ड क्रमांक 147 मधून ते इच्छुक उमेदवार म्हणून जनतेसमोर उभे राहिले. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश भोसले. नवी मुंबई 24 तास या वृत्तवाहिनीतला पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. वॉर्ड क्रमांक 147 या विभागामधून वासेनाका परिसरामधून आम्ही अपक्ष निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. वास्तविक तसा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, परंतु युतीमध्ये ही सीट शिवसेनेला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला काही संधीच राहिली नाही. आणि तशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने आम्हाला बोलवलं आणि बोलवून सांगितलं की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वे केला आहे आणि सर्वेमध्ये सर्व उमेदवार 11% खाली आलेत आणि तुम्ही एकट्या 38% आहात. त्यामुळे ही सीट तुम्ही राष्ट्रवादी किंवा अपक्षाने लढवता तुम्ही काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हावरती लढावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. आणि त्यानुसार आपण काँग्रेससारख्या एका सेक्युलर विचारसरणीच्या पक्षामध्ये लढलं पाहिजे आणि ही लोकांची सेवा करण्यास संधी मिळत असेल तर निश्चितपणे काँग्रेससोबत गेलं पाहिजे. या भावनेतून काँग्रेस पक्षाच्या सीटवरती लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही तिकडे काँग्रेसच्या AB फॉर्म घेतला. AB फॉर्म घेतल्याच्यानंतर निवडणुकीला अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळतं की काँग्रेस पक्षाने त्यांचा उमेदवारी अर्ज बदलला आणि आम्ही अर्ज दाखल केला त्याला कॅन्सल करायला लावला. अतिशय निराशाजनक बाब होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक जोश जल्लोषचं वातावरण होतं की आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेलं सन्माननीय प्रकाश भोसले साहेबांचा कुटुंबामधून कोणतरी काँग्रेस पक्षामध्ये येत आहे. ते होत असताना आंबेडकरी चळवळीला स्थान मिळेल, वेगवेगळ्या जाती धर्माच्या समाजाच्या प्रांताच्या लोकांना एकत्रितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो आपण, असं एक चांगलं नेतृत्व निर्माण झालं. म्हणून काँग्रेस पक्ष असतील किंवा वासेनाकातला गोरगरीब दलित समाज, वंचित समाज, सर्व समाजामध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण, वाईब निर्माण झाली. आणि अचानकपणे काँग्रेस पक्षाने आपलं तिकीट का नाकारलं हा प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांसमोर निर्माण झालं. निश्चितपणे नाकारल्याच्या नंतर देखील आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ज्या आहेत त्या नेत्यांशी भेटलो आणि त्यांना म्हटलं की बाबा राजा हो, तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही 38% सर्वेमध्ये आहेत म्हणून तुम्ही आम्हाला काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं आणि काल अचानक तुम्ही एकाएकी आमचं काँग्रेस पक्षाचं नामांकन कॅन्सल करायला सांगताय, अधिकृत उमेदवारी तुम्ही कॅन्सल करायला सांगताय. तर याचा अर्थ निश्चितपणे आमचं काहीतरी वाईट तुम्हाला कळलं असेल. आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती एखादा असा मोठा कुठला आरोप आहे का? मी कुठल्या भ्रष्टाचारामध्ये फसलेलो आहे का? आमच्यावरती एखाद्या महिलाच्या व्यभिचाराचा किंवा बलात्कारासारखा कुठला गंभीर गुन्हा तुम्हाला माहिती पडला का? आम्ही आतंकवादाच्या रिलेटेड कुठे आहोत का? आम्ही गुंडगिरी करतो का? आम्ही भ्रष्टाचार करतो का? असे विभिन्न प्रश्न विचारले, परंतु काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याला त्याचं उत्तर देण्यासाठी शब्द राहिले नव्हते. निश्चितपणे याच्यातून एक समजतं की जर कार्यकर्ता व्हाईट कॉलरचा असेल, जनसामान्य माणसाची सेवा करणारा असेल, लोकांचे अभिमुख असलेले कार्य करणारा असेल तर त्या कार्याला दाबायचं कसं हे सर्व राजकीय पक्ष मिळून एक निर्णय घेतात आणि षडयंत्र करून आमचं सगळ्यांनी उमेदवारी बाद कशी करता येईल किंवा नाकारता कशी येईल या दृष्टिकोनातून ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस निश्चित मन हिलावून जातं. सर्व कार्यकर्ते माझ्याशी भेटले, सर्व जनता माझ्याशी भेटली आणि वॉर्ड क्रमांक 147च्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मतदारांनी एक निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदा निवडणुकातून माघार घ्यायची नाही आणि कुठल्याही परिस्थितीत निवडणूक तुम्ही लढवायचीच. राजकीय पक्षांनी आपल्याला नाकारलं याचा अर्थ आपले प्रश्न संपत नाही, आपले प्रश्न अनेक आहेत. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढलंच पाहिजे आणि त्या प्रांजळ भावनेचा आदर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी आम्हाला उमेदवारी नाकारली असेल तरी आम्ही अपक्ष म्हणून तिकडे उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की नारळसारखं एक अतिशय चांगलं चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये लागणारं नारळ हे आमचं चिन्ह आहे. मग जेवणाच्या भाजीत असेल
किंवा देवाला चढवण्यासाठी असेल, हे नारळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते नारळ घेऊन आम्ही जनसामान्य माणसांपर्यंत जाणार आहे. विभाग तसा अतिशय समस्याने ग्रास्त झालेला विभाग आहे. म्हणजे गंमत म्हणून सांगायचं जर ठरलं तर वासी नाक्यामध्ये जो सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे म्हाडा कॉलनीमधल्या रस्त्याचा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या देशामध्ये 4 वर्षामध्ये अख्खं संसद भवन नवीन उभं राहतं, परंतु वासी नाक्याचा 8 वर्षामध्ये रस्ता कंप्लीट होत नाही. ही शोकांतिका आमची. आमच्या तरुण मुलांसाठी खेळायचे मैदानं चांगली उपलब्ध नाही आहेत. महिलांना हाताला रोजगार मिळेल अशी परिस्थिती नाही आहे. HPCL, BPCL, आरशेफ, टाटा, इंडियन ऑइल अशा केंद्र सरकारच्या अधिक पत्त्याखाली चालणाऱ्या कंपनीज इथे आहेत. मात्र स्थानिक बेरोजगारांना रोजगारांपासून वंचित कसं ठेवलं जाईल याच्यावर लक्ष देण्यात येतं. ठराविक लोक, त्यांच्याच कंपन्या, त्यांचेच ठेके आणि गोरगरीब मात्र रोजगारापासून वंचित आहे. ही एवढेच प्रश्न आमचे रखडलेले नाही आहेत, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन प्रश्न आहेत आमचे. अनेकशा सोसायटीजच्या प्रायव्हेट सोसायटीज आहेत. त्या प्रायव्हेट सोसायटीजमध्ये आजही मलनिसरण ज्याला बोलतो आपण किंवा सिवरेज वेस्ट जो आहे टॉयलेटचा असेल, बाथरूमचा असेल, किचनचा असेल, तो मोठ्या टाक्यांमध्ये जमा होतो आणि नंतर मग 3 महिने 6 महिन्याला एकदा ती टाकी CP टँक किंवा सेफ्टी टँक ज्याला बोलतो आपण त्याच्यामधून ते पूर्ण घाण ते मशीन्सच्याद्वारे बाहेर काढण्याचं काम करण्यात येतं. निश्चितपणे जर वासी नाका विभागाचं नेतृत्व करण्याची कधी संधी मिळाली तर पूर्ण वासी नाक्यामध्ये प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक सोसायटी कशा पद्धतीने सिवरेज लाईनला कनेक्ट होईल हे सगळ्यात मोठं आमचं प्राधान्याने क्रम असेल, ते सगळ्यात मोठं काम असेल. अनेक सोसायटीज आमच्या अशा आहेत, लक्ष्मी कॉलनी असेल, तोलाराम असेल, नित्यानंद असेल, अशा सोसायटीजमध्ये लो लाईंग बिल्ड्स निर्माण झालेले आहेत. अर्थात रस्त्याचं काम व्यवस्थितपणे दर्जेदार आणि व्यवस्थितपणे त्याचं इन्क्लिनेशन न घेतल्यामुळे दर पावसाळ्याला गुडघ्यापर्यंत पाणीच असतं. करोडो रुपयाच्या बंगल्यांमध्ये, घरांमध्ये राहायचं, मात्र पावसामध्ये गुडघ्याभर पाण्यामध्ये जगायचं हे देखील गोरगरिबांच्या किंवा ज्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न आहेत त्यावरती देखील आमचं विशेष लक्ष राहील. मनीष विजय सोसायटीची परिस्थिती आहे, वाशी नाक्याची परिस्थिती आहे की गुडघ्यापर्यंत जे पाणी साचणार आहे ते आम्ही कुठेतरी संपवण्याचं काम आम्ही तिकडे करू. लो लाईंग एरियाजला व्यवस्थितपणे ड्रेनेजच्या माध्यमातून आम्ही तिथे कनेक्ट करू. पूर्ण रस्त्याभरामध्ये ज्या स्ट्रीट लाईट्स असतात, वासी नाक्यातल्या 80% स्ट्रीट लाईट्स बंद आहेत. रस्त्यावरती उजेड असावा ही एकदम छोटीशी गोष्ट आहे, परंतु ते देखील लोकप्रतिनिधीला कळत नसेल तर निश्चितपणे याच्यावर देखील आम्ही चांगल्या पद्धतीने काम करून सगळे लाईट्स कसे आपले चालू होतील त्या दृष्टीने आमचं मोठं लक्ष असणार आहे. छोट्या छोट्या समस्या आहेत, परंतु हे सगळं होत असताना वासी नाक्यातले लोक वासी नाक्यामध्ये राहण्याला आता मागत नाहीत. त्यांची इच्छा आहे की आम्हाला आता मुलं बाळं मोठे झाले, शिक्षण झाले, 2 पैसे चांगले पगार कमवतात आणि त्यांना झोपडपट्टीमध्ये राहण्याची इच्छा नाही. रोज चिंपड घेऊन संडासला सकाळी जायचं, लाईनीत उभं राहायचं आणि महिन्याला लाख रुपये पगार कमवायचा, याच्यामध्ये तरुणाचं एकदम डिप्रेशनमध्ये माइंडसेट गेलेलं आहे. अनेक लोक वासी नाका सोडून दुसरीकडे राहणं पसंत करतात. कारण आहे त्यांचे रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प. निश्चितपणे सन्माननीय प्रकाश भोसले साहेबांनी जे स्वप्न पाहिल्याने प्रबुद्धनगरच्या 1000 लोकांना आम्ही घर देऊ शकलो, निश्चित आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. तोच आनंद सर्व समाजामध्ये असावं. इंदिरानगर असेल, आझादनगर असेल, नागावबा नगर असेल, राहुल नगर असेल, शास्त्री नगर असेल किंवा इतर ज्या छोट्या मोठ्या झोपडपट्टीज आहेत त्या सर्व झोपडपट्ट्यांचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतः आपण त्यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून, एक साथीदार म्हणून, एक भागीदार म्हणून तिकडे जाऊ आणि ज्या ज्या अडचणी त्यांच्या बिल्डरला असतील, त्यांच्या सोसायटीला असतील, आम्ही बिल्डर देत नाही, आम्ही सोसायटीमध्ये इंटरफिअर करत नाही, परंतु ज्या त्यांना तांत्रिक बाबी अडचणीत असतात त्या सर्व तांत्रिक बाबी जोडून देण्याचं आम्ही काम करू. महानगर गॅसच्या वतीने आम्ही ज्या पद्धतीने प्रबुद्धनगरचा SRA केला आणि महानगर गॅसच्या माध्यमातून आम्ही सगळे पाईपलाईन कनेक्टिव्हिटी गॅसची करून दिली. आमचा भविष्यातला मानस आहे की म्हाडा कॉलनीतल्या 100-125 बिल्डिंग्सला महानगर गॅसच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी करून द्यायची आणि गॅस सिलेंडरसाठी एकही माणूस खाली नाही आला पाहिजे, थेट त्याच्या घरामध्ये गॅस का जाईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. विषय अनेक आहेत, परंतु जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत हे विषय फक्त विषयापुरतेच राहतील. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला नारळ निशाणी समोर बटन दाबून आम्हाला आपण आशीर्वाद द्या, सहकार्य करा आणि डोक्यावर हात ठेवा. 5 वर्ष तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या मागे उभा